गुड मॉर्निंग. त्या दिवशी अचानक 6 वाजता जाग आली आणि वातावरण बघितलं तर इतकं सुंदर होतं. घराच्या समोर या टाईल्स टाकल्यापासून घराला एक वेगळाच लुक आलाय आणि त्यात आम्हाला पण अंगणामध्ये बिनधास्त फिरता येतं, इवन रात्री पण. त्या दिवशी आम्ही टेरेस क्लीन केलेलं आणि आता त्याला वॉश करायची बारी होती. त्यामुळे उन्हाच्या आधी जितकं पटापट काम आवरता येतं ना तितकं आम्ही ट्राय करतो. आता मी इथे काम करताना मध्येच मला वरदला घेऊन खाली जावं लागलं, कारण साहेब माझ्याशिवाय राहतच नव्हते. मम्मी आणि त्यांच्या फ्रेंड्स तांदूळ साफ करत होत्या, कारण जेवणाला ते लागणार आहेत पूजेच्या दिवशी. तोपर्यंत मी पट्टापट जेवण बनवून घेतलं आणि संध्याकाळचा हल्लीचा माझा चहा हा गवती चहा टाकल्याशिवाय पूर्णच होत नाही. काय भारी फिलिंग असते ही, जेव्हा तुमच्या अंगणातल्याच गोष्टी तुम्हाला वापरता येतात तेव्हा. मग मस्तपैकी गवती चहा टाकून चहा बनवला आणि नंतर मी, वरद आणि अनिकेत 3 जण गेलो होतो मार्केटला. आता वरदला याच्यासाठी घेऊन गेलो कारण आल्यापासून तो पण घरीच होता. म्हटलं त्याला पण एक राऊंड मारून आणूयात. आता इथे ना मला 2 साइड्स ऑफ चिपळूण दिसतात. म्हणजे एक चिपळूण जिथे पूर्ण सिटी टाईप्स आहे आणि एक चिपळूण जिथे पूर्ण गाव आहे. मग जे काही थोडंफार सामान होतं पूजे रिगार्डिंग, थोडा भाजीपाला घ्यायचा होता तो घेतला आणि नंतर मेन गोष्ट घ्यायला गेलो तो म्हणजे देवारा. तुम्हाला माझे चिपळूणचे व्लॉग्स कसे वाटत आहेत नक्की सांगा. चला भेटूयात लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.